एक महत्त्वाची बातमी समोर येते। महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करतात। वीज वितरण अभियंता कार्यालयात अनुपस्थित आहे। संतप्त शेतकरी दालनाबाहेरच ठाण मांडून बसले। बातमी धुळ्यात महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आलाय। वीज वितरण अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे संतप्त शेतकरी दालनाबाहेरच ठाण मांडून बसलेत। शेतकऱ्यांना पूर्वी 16 तास वीज मिळायची 24 तासापैकी, नंतर 14, 12, 10, 8 वर आली, आता 6 वर आली। पण 6 सुद्धा व्यवस्थित देत नाही। 6 तासाची वीज सुद्धा 3-3 तास त्या ठिकाणी फॉल्ट काढण्यामध्ये, जर तुमचा फॉल्ट झाला तर 3 तास वाढवून द्यायला पाहिजे। एवढ्या सोप्या मागण्या आहेत। पहिले शेतकरी बिचारा पूर्ण त्रस्त आहे। डिझेल मिळत नाही, डिझेल जेमतेम घेतलं तर इकडे लाईट राहत नाही, म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होतोय। आणि अशा वेळेस हे माजलेले अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही। या ठिकाणी गावित म्हणून अधिकारी, त्यांचा मी निषेध करतो। एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमधील रिंग रोड भूसंपादनाला 8 जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली। मंत्री झिरवाळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहेत। बाधित जमीन मालकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई पाहायला मिळते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बाहेरून दरी मातोरी मुंगसरे परिसरात रिंग रोड तयार करण्यात येणार आहे। या रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेतील बाधित जमीन मालकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानाबाहेर काल आंदोलन केलं होतं। यावेळी झिरवाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 8 तारखेपर्यंत भूसंपादनाची कोणतीही नोटीस किंवा खरेदी प्रक्रिया थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले। येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याचे खरं तर आश्वासन देखील आंदोलकांना देण्यात आले। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालक हनीफ शेख विरोधात आता गुन्हा दाखल केल्याची माहिती। निदा खानला आश्रय देणं त्याला चांगलंच भवलंय। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येते। आणखी एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। मालक हनीफ शेख विरोधात देखील आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निदा खानला आश्रय देणं या हनीफ शेखला चांगलंच भवलंय। मराठा उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाल्याची माहिती आहे। मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। यासोबतच MIDC नंतर वितरण कंपन्यांमध्येही नोकरी देण्याबाबत प्रस्ताव तयार होणार आहे। मनोज जरांगेंना आश्वासनांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।